घनसोली सेक्टर 7 सिम्प्लेक्सच्या पुनर्विकासाचा प्रश्न तापलाय। रखडलेल्या पुनर्विकासामुळे कुटुंबीय धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन राहत आहेत। उमटविला करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या विविध संस्थांचे अहवाल सोसायटी धारकांना मिळालेले असताना नियमाला अनुसरून प्रक्रिया सुरू असताना देखील पालिका आयुक्तांकडून मात्र राजकीय दबावाखाली परवानगी दिली जात नसल्याचा आरोप सिम्प्लेक्सच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। चौधरी सिम्प्लेक्सची रहिवाशी आहे। गेल्या जवळजवळ 20 ते 21 वर्षापासून मी सिम्प्लेक्समध्ये राहते। जेव्हा आम्हाला 20 वर्षापूर्वी घरं मिळाली तेव्हा आमची फॅमिली खूप छोटी होती आणि आमच्या बिल्डिंगांची घरांची कंडिशन पण ठीक होती। पण आता बाहेरून पण आणि आतून पण काय आणि लिकेजचे प्रमाण पण भरपूर वाढले, त्यामुळे आमचं सिम्प्लेक्समध्ये राहणं खूप मुश्किल झालं आहे। आमच्या घरांना हवा नाही, आमच्या घरांना उजेड नाही आणि 2 पाहुणे आले तर आम्हाला त्या पाहुण्यांचा हे पण करता येत नाही। कारण कसे पाहुणे आले तर चेंज करायला लेडीजला दुसऱ्यांच्या घरात जावं लागते, असली आमची कंडिशन खराब आहे। आणि आमची मुलं अभ्यासाला आलीत, आमच्या मुलांचे महत्त्वाचे एक्झाम असताना जर एखादी पाहुणे आमच्या घरात आली तर मुलांनी अभ्यास करायचा, त्यांना आतमध्ये बसवायचं का पाहुण्यांना म्हणायचं की बाहेर जा म्हणून, ही असली आमची अवस्था आहे। म्हणून आम्हाला आणि सौरभ दादांकडूनच का आम्हाला रिडेव्हलपमेंट पाहिजे का? सौरभ दादांनी जेव्हापासून शब्द काढलाय रिडेव्हलपमेंटचा तेव्हापासून दादांनी आमच्या घरोघरी येऊन हालचाल सगळे विचारलेत, आमची कंडिशन आमचे प्रॉब्लेम सगळे समजून घेतलेत। त्यामुळे आम्हाला असं वाटते की सौरभ दादांनीच आमचा रुमांचा रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया करावी ही नम्र विनंती। आणि नगरपालिका जर याच्यामध्ये महानगरपालिका जर याच्यामध्ये आमची हे असूनसन जर देत नाही आहे, परमिशन देत नाही आहे, तर याचा अर्थ असा आहे का की यांना पॉलिटिकमधून दबाव आहे? जर असं असेल तर आमच्या सर्व महिला आता थांबणार नाही आहे, आम्ही उपोषणाला बसणार आहोत। म्हणून पालिका आणि ही सत्ता जबाबदार असणार आहे, सत्ता जबाबदार आहे। सौरभ शिंदे जे काही करतात ते आमच्या मागणीवरती करत आहे आणि आम्हा स्त्रियांचा, पुरुषांचं मला माहित नाही, आम्हा स्त्रियांचा त्यांना पूर्णपणे सपोर्ट आहे का नाही का? सपोर्ट, आमचा सपोर्ट आहे। दादा तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या मागे आहोत। महानगरपालिकेने आमचा रिपोर्ट थांबवून ठेवू नाही, आमचा पात्र रिपोर्ट आहे ना तो आम्हाला द्यावा। कोणाच्या पॉलिटिक्स दबावाखाली आमचा रिपोर्ट थांबवून ठेवू नये। बरोबर आहे। त्यानंतर आम्हाला ते रिपोर्ट घेऊन जायचा नाही, बरोबर। कारण आमची फॅमिली आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। एकच विनंती आहे महानगरपालिकेकडे, आमची विनंती प्लीज मान्य करा। आम्ही आमच्या घरांसाठी, आमच्या लोकांसाठी तुमच्याकडे विनंती करतो की जे काही त्यांच्या ज्या काही संमतीपत्र आहेत ते देऊन खरंच आमचं रिडेव्हलपमेंट होऊ द्या। सौरभ दादा स्वतःच्या स्वार्थासाठी नाही करत आहे, आमच्यासाठी करत आहेत बस। रेणुका मते। मी संगीता खवले, सिम्प्लेक्स घनसोली सेक्टर 7ची रहिवासी बोलते। 2004 मध्ये आम्हाला इथे घरं भेटली। 2004 मध्ये घरे देता की नाही त्यांनी आम्हाला 180चं घर दिलं, म्हणजे थोडक्यात आमच्या हातात थोडंसं गाजरच दिलं। त्याच्यानंतर 2004 सालापासून आम्ही 2025 आता आले इथपर्यंत आम्ही राहतोय। त्यामध्ये आमची वाढलेली फॅमिली, दुसरी गोष्ट आम्हाला पाण्याचं लिकेज, पावसाळ्यात तर एवढा त्रास होतो ना की भयंकर त्रास होतो। सगळ्याच महिलांना माहिती खूप त्रास होतो आणि दिवसभर आमचे पुरुष लोक बाहेर जातात, दिवसभर आम्ही महिला घरात असतो, तो जास्त आम्हाला त्रास होतो। म्हणजे लिकेज पूर्णपणे असं झालेलं आहे की स्लॅबसुद्धा कोसळतात महिलांच्या अंगावरती। आणि दुसरी गोष्ट पालिकेला आम्ही 2 वर्ष झाले निवेदन देतोय आणि त्यांना माहिती आहे की आम्ही पात्र आहोत। एक तर छोटं घर, वरून लिकेज, फॅमिली वाढलेली, म्हणजे भयंकर त्रास आम्हाला असून सुद्धा पात्र रिपोर्ट आम्हाला का देत नाही पालिका? कोणाच्या दबावाखाली पालिका काम करते? आमचं सामान्य माणसाचं जीवन नाही आहे का पडल्यानंतरच आम्हाला पात्र रिपोर्ट भेटणार आहे की आमच्या बिल्डिंगी कोसळल्या आमच्या सगळ्या कुटुंबावरती, की त्याच्यानंतर आम्हाला बोलतील की हा तुम्ही पात्र आहात, मग आम्ही काय करणार? मेल्यानंतर ते पात्र घेऊन जाणार आहे का आम्ही? त्याच्यामुळं पालिकेला आमचं निवेदन आहे अजून सुद्धा की त्यांनी पात्र रिपोर्ट आम्हाला C1चा द्यावा, कोणाच्या दबावाखाली राहू नये। कारण इथे सभासदांचा प्रश्न आहे, आमच्या रहिवाशांचा प्रश्न आहे, तो त्यांनी लक्ष द्यावा। आणि सौरभ दादाच्या माध्यमातून, कारण सौरभ दादा ही व्यक्तीच अशी आहे की आम्ही डोळे बंद करून त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो। दादा म्हणजे दादाचे आमच्यासाठी देवच आहे थोडक्यात। आणि आम्ही हे दादांकडे निवेदन ज्यावेळेस गेलो घेऊन तेव्हा दादांनी ह्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं, कारण गणपतीसाठी आम्ही त्यांना पाहुणचारासाठी बोलवलं होतं। त्यांनी आमची महिलांची अवस्था बघितली, पाहुणे आलेले बसायला जागा नाही, पडणारं लिकेज,
होणारं लिकेज, पडणारी घरं हे बघून त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं की म्हणून ते रिडेव्हलपमेंटला गेले. मग माझी फक्त एवढीच विनंती आहे की कोणी पॉलिटिक्स इथे करू नये. पालिकेला माझी विनंती आहे मोदयांना की आमचा रिपोर्ट C1चा त्यांनी द्यावा. तुम्हाला काय वाटतं कोण पॉलिटिक्स करतोय आणि कोण दबाव पालिकेवर टाकतोय? आता जे पालिकेमध्ये ज्यांचा अधिकार चालत असेल ते दबाव टाकत असतील ना. मी 9ची रहिवाशी आहे. माझं रूम 3ऱ्या माळ्यावर आहे. कारण की रूमची परिस्थिती एवढी बेकार झालेली आहे की लोक म्हणजे राहू शकत नाही. आणि हे राजकारण जे बाकीचे लोक करतायत का करतायत? इथं काही दादांनी राजकारण पण नाही केलेलं आहे की दादांनी हे पण नाही सांगितलं की तुम्ही ह्या पक्षाचे त्या पक्षाचे त्याच्यात जाऊ नका, ते जाऊ नका. पण आपला एकजुटीने आपल्याला हा एक परिवार आहे आपला, तर त्याच्यासाठी आपण पण सगळ्यांनी एकजुटीने राहिलं पाहिजे आहे. आणि इथं हे राजकारण दादांनी कधीच केलेलं नाही आहे. दादा आपल्या सगळ्यांच्या घराघरात गेलेले आहेत, त्यांनी आपली परिस्थिती बघितलेली आहे. मग हे बाकीचे लोक का असं करतायत? माझं एकच म्हणणं आहे की महानगरपालिकेला पण विनंती आहे कळकळीची की त्यांनी आमचं जे आहे तुम्ही येऊन परत पाहिजे तर तुम्ही या बघा, परिस्थिती बघा, घरात जाऊन लोकांचं कसं येतं. आणि त्यांनी का हा रिपोर्ट अडवून ठेवलेला आहे? महाआयुक्त कैलास शिंदे यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी आमचं ही मागणी आहे ना ही लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावं. आणि जर काही झालं तर हे ते आम्हाला देणार आहेत का करून काही? की माणसं इजा झाल्यावर, माणसं मेल्यावर हे आम्हाला परत माणसं जबाबदार राहणार आहेत का? माणसं आम्हाला देणार आहेत का रिटर्न करून? मग जोपर्यंत आहे आमचा जीव तर तोपर्यंत द्या ना तुम्ही सगळं करून. त्याच्यात जॉईंट करा तुम्ही. मुद्दा आहे की आमचं कसं 2004 साली जे सिडकोने आम्हाला रूम दिल्या त्या पूर्णपणे लिकेज आहे. आणि लिकेज असल्यामुळं पूर्ण स्लॅब आहे, खाली कोसळत आहेत, लोक तिथंच झोपत आहेत, वरणी पाण्याचे लिकेज होत आहेत. ते संडासचं बाथरूमचं पाणी वगैरे हे जेवणाच्या मध्ये सामील होऊन ते आम्हाला अन्न विषारी खावं लागते. तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन आणि ॲक्च्युली एकदा इथे एपमध्ये एक रूम आहे त्याच्यातला स्लॅब पूर्णपणे खाली कोसळला. ती महिला जेवण बनवत होती पण तिच्या हातावरून तो स्लॅब म्हणजे जे काय पडलं ते तिच्या हातावरून घसरून गेलेलं आहे आणि तिला ते जखमा झालेले आहेत. पण असेच जर स्लॅब कोसळायला लागले तर लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. तर माझं हेच म्हणणं आहे की आम्हाला ह्या गोष्टींसाठी लवकरात लवकर म्हणजे पडझड झालेली आहे, पूर्ण बिल्डिंगची पडझड वगैरे चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत. लिकेजमुळे तर खूपच प्रॉब्लेम आहेत. त्याच्यामुळे आम्हाला लवकरात लवकर आमचं रिडेव्हलपमेंटचं काम पुढं सरकावं हे आम्हाला महानगरपालिकेकडून अपेक्षा आहे. आणि महानगरपालिका कोणाच्या दबावाखाली या गोष्टी करते ते आम्हाला माहिती नाही आहे. त्यांच्या आयुक्ताकडे आम्ही जाऊन आलो आहे, त्यांच्या आयुक्तांनी जे काय आम्हाला सांगितलं की आम्ही करू म्हणून, पण आम्हाला एवढा वेळ का लावलेला आहे हे आमचं त्यांना पूर्णपणे हे काय गोष्टी म्हणजे कसं आम्हाला ह्या